पुणे येथे झालेल्या पंडित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। घडलेल्या घटनेला दोषी कोण हे लवकरात लवकर तपासातून आपल्या सगळ्यांच्या समोर येईलच। अशी कोणतीही दुर्दैवी घटना आपल्या अहिल्यानगर शहरात घडू नये यासाठी अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या सर्व हॉस्पिटल्स, सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल, चॅरिटेबल हॉस्पिटल येथे लागू असणाऱ्या विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी होत आहे की नाही, तिथे येणाऱ्या नागरिकांची कुठल्या प्रकारची पिळवणूक तर होत नाही ना, याची माहिती घेण्यासाठी पालिकेच्या वतीने एक समिती नेमण्यात यावी व या समितीस काही गैर आढळून आल्यास दोषींवर कडक शासन करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना करण्यात आली आहे। नमस्कार, मी किरण प्रशांत रोकडे, शहर उपाध्यक्ष मनसे। आज अहिल्यानगर महानगरपालिकेत येऊन निवेदन द्यायचं कारण असं की मागे 2-4 दिवसापूर्वी पुण्यातील पंडित दीनानाथ मंगेशकर या हॉस्पिटलमध्ये एका गर्भवती महिलेचा हॉस्पिटल प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे एक दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झाला। या ठिकाणी तसा कुठलाही प्रकार हा आपल्या नगर शहरात घडू नये यासाठी आज पालिकेत येऊन निवेदन देण्यात आलं की महानगरपालिका क्षेत्रातील जे काही हॉस्पिटल असतील, चॅरिटेबल हॉस्पिटल असतील, जे काही मॅटर्निटी होम असतील, या सर्व हॉस्पिटलांचे पालिकेच्या वतीने एक ऑडिट टीम तयार करून जे आहे या ठिकाणी ऑडिट करण्यात यावं, जेणेकरून जी शासनाच्या जे काही शासकीय योजना आहेत, ज्या नागरिकांच्या सुखसोयीसाठी या ठिकाणी त्यांनी चालू केलेल्या आहेत, त्या ठिकाणी त्या नागरिकांना तिथं हॉस्पिटलमध्ये त्यांचा लाभ भेटतो आहे का नाही, माफक दरात या ठिकाणी त्यांच्याकडून फी आकारली जात आहे की नाही, याबाबतची सर्व माहिती या ऑडिट टीमच्या अहवालात असावी व जे काही यामध्ये अहवालामध्ये दोषी आढळतील त्यांना पालिकेच्या वतीने योग्य ते शासन करण्यात यावे अशी मनसेच्या वतीने या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे। हे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष किरण प्रशांत रोकडे, संकेत पाळंदे, वृषभ साबळे, प्रतीक कदम, साहिल पगारे, विशाल, अरुण आदी उपस्थित होते।